नमस्कार. बघा, DMER म्हणजेच काय तर लक्षात ठेवायचं की या ठिकाणी आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन व आयुष सरळ सेवा भरती जे काही त्यांच्या मार्फत राबवली जात आहे DMERच्या माध्यमातून त्या परीक्षांचं वेळापत्रक हे प्रसिद्ध झालेलं आहे. आणि आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे ती परीक्षा जी आहे बघा, या ठिकाणी कधीपासून कधीपर्यंत आयोजित केली जात आहे याची जाहिरात मी यापूर्वी व्हिडिओ टाकला होता की परीक्षा कधी होऊ शकते. तर सप्टेंबरमध्ये साधारणतः 15 सप्टेंबरच्या नंतर ही परीक्षा होऊ शकते अशा प्रकारे तुम्हाला मी यापूर्वीच्या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेलं होतं. पण लक्षात ठेवा या ठिकाणी त्याचं वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे. टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्या प्रकारच्या ज्या परीक्षा आहेत त्या या ठिकाणी काय केल्या जात आहेत, इथं आयोजित केले जात आहेत. हे वेळापत्रक 19/8/2025 म्हणजे लक्षात ठेवायचं 19 ऑगस्ट 2025 हे प्रसिद्धी पत्रक आहे. सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025 याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालय व संचलित रुग्णालयातील गट क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता स्पर्धा परीक्षा 2025 आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दिनांक 18 सप्टेंबर 2025 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये 3 सत्रामध्ये आयोजित केली जाणार आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा या ठिकाणी कधी आयोजित केली जात आहे तर लक्षात ठेवा ही 18 सप्टेंबर 2025 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये या स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. मग आता जाणून घेता येईल की या परीक्षेचं जे काही वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध झालंय. याचं डिटेल कोणत्या दिवशी कोणाची परीक्षा असेल, कसं असेल, त्याबाबतची माहिती कशी मिळणार आहे तर लक्षात ठेवा त्याची सुद्धा माहिती त्यांनी काय केली आहे या वेळापत्रकामध्ये या परिपत्रकामध्ये दिलेली पाहायला मिळते. परीक्षार्थींना लक्षात ठेवा या ठिकाणी स्पष्ट सांगितलंय परीक्षार्थींना परीक्षेचा दिनांक, ठिकाण व वेळ याबाबतची सविस्तर माहिती प्रवेश पत्रावर उपलब्ध करून देण्यात येईल. आणि सदरचे प्रवेशपत्र परीक्षार्थीच्या लॉग इन ID वरती त्याचबरोबर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच परीक्षार्थींना SMS व ईमेल द्वारे ही माहिती कळवण्यात येईल. तुम्हाला मेसेज येईल की कधी तुमचं या ठिकाणी जर तुमचं परिपत्र जे काही हॉल तिकीट आहे ते जर तुमचं तिथं या ठिकाणी आलं असेल तर तुम्हाला मेल येईल आणि मेसेज सुद्धा येणार आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे वेळापत्रक तुम्हाला दिलेलं आहे. तुमची परीक्षा कोणती असेल, कधी असेल, त्याचा वेळ काय असेल, 3 सत्र डेली या ठिकाणी आयोजित केल्या जातील, 3 शिफ्ट दररोज आयोजित केल्या जातील, कोणत्या शिफ्ट मध्ये असेल आणि कोणत्या तारखेला असेल, त्याचं सेंटर कोणतं असेल याबाबतची इत्यंभूत माहिती ही तुमच्या हॉल तिकीट वरती अवेलेबल करून दिली जाणार आहे. आणि परीक्षेच्या जवळपास या ठिकाणी 8 ते 10 दिवस अगोदर या ठिकाणी काय केलं जात असतं तर हे हॉल तिकीट तुम्हाला उपलब्ध करून दिले जात असतात. हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि डिटेलमध्ये आपल्या या ठिकाणी मेसेज आणि मेलकडे लक्ष ठेवायचं आहे. तुमचे हॉल तिकीट तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिले जातील. थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.